बाबूराव 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 बाबूराव. हा मॅडम काय? ते आपण कोण बोलतो? हा ते पुरुषोत्तम कडकोळ बोलतोय मी. पुण्यात आलो होतो. बर बर. हा वास्तुशास्त्राचं पेपर सगळं घेऊन आलो होतो. हा मग घराचा नकाशा वगैरे काही आहे तुमच्याकडे? कुठला चालेल म्हणजे महाराष्ट्राचा भारताचा कुठला? हो तुम्ही घराचा नकाशा. हा घर बांधायला टाकलाय ना? नकाशा म्हणजे प्लॅन काय? हा प्लॅन. हा त्याला हा आणू काय मग तो? घेऊन या की. त्याशिवाय तुम्हाला नेमकं काय पाहिजे? 1.25 किलो कांदे आणि भेंडी अर्धा पावशेर. आता तुम्ही नाही म्हणजे काय पाहिजे म्हटलं म्हणून म्हटलं भाजीला आलो होतो आता तेवढ्यात म्हटलं नंबर मिळाला लावा. म्हणजे वास्तुशास्त्रा संदर्भातलं सगळं हे पाहिजे. तुम्ही प्लॅन घेऊन या ना. प्लॅन म्हणजे नकाशा घेऊन या. म्हणजे नकाशावरून तुम्ही काय सांगणार म्हणजे त्याच्यावरनं? तुम्हाला घर बांधायचे म्हणताय ना? हा आम्हाला म्हणजे घरातले बायको बिको मागे लागलेत बरेच वर्ष झालं म्हणून म्हटलं एकदा बांधून टाकावं. माझी काही त्याची फार इच्छा नाही आहे पण म्हटलं आता घरच्यांच्या समोर काय चालते तुम्हाला माहितीच आहे की आता तुम्ही पण एक बाई माणूसच आहे. तुम्हाला वास्तुशास्त्राच्या टिप्स हव्यात ना म्हणजे कुठल्या दिशेला कुठली खोली बांधायची ते सगळं माहिती पाहिजे असेल तर तुमचा नकाशा घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. ऑलरेडी नकाशा तयार असेल तुम्ही काय सांगणार खोली कुठं काय नाही काय आधी सांगायला पाहिजे तुम्ही. मग तुम्हाला बदल सांगणार. तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीची खोली बांधली तर त्याचा काय उपयोग होणार आहे? तुम्ही असं कसं गृहीत धरताय मॅडम की आम्ही चुकीचंच बांधणार आहे म्हणून? मग तुम्ही मला फोन केला ना? अहो बरोबर आहे पण तुम्ही असं गृहीत कसं धरता तिकडं नाही असं कसं म्हणजे ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन आहे पहिल्यांदा. अहो माहिती तुम्हाला पाहिजे. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. घर बांधायचंय ना मग आधीच एवढं डोकं तुम्ही गरम करून. अहो पण तुम्ही सुरुवातीलाच असं करायला त्या घरात शांतता कशी लाभणार? तुम्ही आतापासूनच चुकीचं बांधा आणि बरोबर बांधा असं सांगताय तुम्ही. म्हणजे दिस इज अ रिडिक्युलस ना शेवटी किती झालं तरी. कसलं काय तुम्हालाच माहिती पाहिजे म्हणताय. एकदा तुम्ही म्हणताय त्याला बसले तर तुम्ही नीट सांगत नाहीये वास्तुशास्त्राचं. नीट सांगण्यासाठी तुम्ही इथे यायला पाहिजे ना. फोनवर आम्ही फुकट माहिती देत नाही. बाबूराव बाबूराव बोला. अहो हसायचं थांबा आता. हसायचं थांबा म्हणजे अहो सर्दी खोकल्याला हसता पण येत नाहीये. तुमच्यावर चिडता पण येणार सर्दी खोकला झाला. तुमच्या मिस्टरांचं पत्र आलंय आणि त्यांनी नंबर दिलेला. तुमचा ऐकत असतो कार्यक्रम. बाबूराव बाबूराव बाबूराव.